विद्यार्थी मित्रांनो, किती या फिजिक्सची भीती तुम्ही मनात निर्माण केली? किती? लिमिट पाहिजे ना. लिमिटच्या बाहेर फिजिक्सला घाबरलाय आणि तुमच्या या भीतीचा फायदा बरेच जण घेतायत. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. क्वेशन पेपर लीक किंवा प्रेडिक्ट करणं सुद्धा चुकीचं आहे. हां, कुठले क्वेशन्स आलेत हे आपण बघू शकतो. ॲज इट इज येणार नाहीयेत. ते ट्विस्ट होणार आहेत. तर अभ्यास आपल्याला परफेक्ट करावा लागणार आहे. मग तुमच्या या परिस्थितीचा फायदा घेतला जातोय. मला फार छोटा व्हिडिओ बनवायचा आहे. कारण मला माहिती आहे तुम्हाला आता रेस्ट घ्यायची आहे. थोड्या वेळात तुम्ही झोपणार आहे. पण बरीचशी मुलं लाईव्ह लेक्चर बघतायत या स्टेजला आणि त्या स्टेजला मी काय बघतोय, लाईव्ह लेक्चर घेणारा शिक्षक सुद्धा टाईमपास करतोय. बरं लाईव्ह घेताना मध्येच एखादा सर दुसराच येतोय, त्यांच्या गप्पा चालतायत. मग आम्हाला सीईटीला सपोर्ट करा, हे करा, ते करा. टाईमपास चाललेला आहे. वाईट वाटतंय. आतापर्यंत मी बोललो नव्हतो या गोष्टीला, पण आता बोललोय. उद्या पण पहाटे लाईव्ह घेणारे लोकं असतील बाळांनो, प्लीज पण मला खूप आनंद होतो या गोष्टीचा. काय कुठल्या गोष्टीचा आनंद होतोय? सांगतो. आता जे बेस्ट चॅनल आहेत, ते लाईव्ह घेतायत. ओके. पण मी तुम्हाला सांगतो तिथं बेस्ट कंटेंट प्रोव्हाईड करतायत. बिलकुल झिरो टाईमपास आहे. आता मुलं कुठे आहेत? नाहीयेत मुलं. याचा अर्थ सेल्फ स्टडी करतायत. आम्ही खुश आहोत. व्ह्यूजच्या मागे लागली नाहीत ती लोकं लक्षात घ्या. मग आर-जी असेल, स्टडी चक्र असेल. मी तुम्हाला सांगतो दोघेही दी बेस्ट आहेत लक्षात घ्या. सिरियसली बेस्ट आहेत. व्ह्यूज राहू देत. कंटेंट प्रीमियम आहे लक्षात घ्या. आता तुम्हाला कळालं असेल, की सीईटीला कुणाला फॉलो करायचंय. मेन पॉइंट काय? प्लीज लाईव्ह लेक्चर, हे प्रीमियम क्वेशन हजार-हजार, 2,000-2,000 कुठं 10,000-10,000 देणारे पालक आहेत. क्वेशन पेपर त्यांना वाटतंय पेपर फुटला. पेपर आहे त्या लोकांच्याकडं. ते पेपर देतायत. पण मिळेल पेपर. काय करणार आहे? तुम्ही अभ्यासच केला नाही. लिहिणार कुठून? का तिथं पण कॉप्या घेऊन जाणार आहे तुम्ही? पॉसिबल नाहीये त्या गोष्टी लक्षात घ्या. आता खूप स्ट्रिक्ट आहे आणि तुम्हाला अजून पण अभ्यास करायचा आहे. थोडा वेळ रिव्हिजन करायची आहे. पहाटे उठून पुन्हा फायनल रिव्हिजन करून पेपरला जायचंय. प्लीज, प्लीज बाळांनो प्लीज. केमिस्ट्रीच्या त्या भानगडीत पडू नका. लाईव्ह लेक्चरच्या नादाला लागू नका. एकच दिवस आहे केमिस्ट्रीला. त्यात सगळं तुम्हाला एकदा अभ्यास करून 2 रिव्हिजन करायचे आहेत. त्यासाठी स्ट्रॅटेजी आहे आपल्याकडं काय, की सतत अभ्यास करायचा आहे. कंटाळा आला थोडीशी रेस्ट घ्यायची आहे. कारण आता ठीक आहे, बऱ्याच मुलांनी अगोदर वर्षभरच केमिस्ट्री परफेक्ट केलंय. कारण त्यांना माहिती आहे 1 दिवस सुट्टी आहे. बरीचशी मुलं आत्ता जागी झालेत. जागी तर झालेत, चांगली गोष्ट आहे. पण जागी झाले तर लाईव्ह बघत बसतायत. मला सांगा 6 तासाचं लाईव्ह बघून अभ्यास कसा होईल? सांगतो तुम्हाला मी एखादा पॉइंट शिकवतोय. माझ्या स्पीडमध्ये तुम्ही लिहू शकत नाही. ऑफलाईनला आम्हाला थांबावं लागतं. हां, चला लिहून घ्या. समजलं का? अरे पूर्ण वर्षभराचे 16 टॉपिक 4 तासात, 8 तासात. इम्पॉसिबल आहे. इम्पॉसिबल आहे लक्षात घ्या. एक्स्ट्राऑर्डिनरी मुलं सेल्फ स्टडी करतायत आणि ज्यांचं काहीच नाही घाबरलेली मुलं आहेत ना, हे लाईव्हच्या नादाला लागतायत. फिअर ऑफ मिसिंग आउट. उद्या हेच चॅनलवाले काय करणार आहेत, व्हिडिओ एडिट करून दाखवणार आहेत. "ये देखो हमने लिया वही आया." आता तुम्ही सगळेच क्वेशन सांगणार आहेत टॉपिक मधले. त्यातलंच येणार आहे, त्यातलंच येणार आहे. माहिती आहे आम्हाला. पुस्तकाच्या बाहेरचं काही येणार नाहीये लक्षात घ्या. ऑब्व्हियसली. पण प्लीज तुम्ही घाबरू नका. या अशा गोष्टींच्या नादाला पण लागू नका. आहेत बरेच जण बोर्डाकडून आनंदाची बातमी, बोर्डाकडून दुःखाची बातमी एवढ्या एका थंबनेलवर चॅनल चाललेत लोकांच्या लक्षात घ्या. मग टॉप 500, टॉप 200, टॉप 100, टॉप 100 क्वेशन, टॉप 50 क्वेशन्स आणि किंमत सांगतो तुम्हाला इथं एव्हरेजली ₹700-800 सीईटीच्या कोर्सची फी आहे पर सब्जेक्ट. टोटल 21 म्हणजे 2100-2200 कोर्सच्या किमती आहेत. मग अशा वेळेस मुलं 1200-1500 मी दिनेश सरांचा व्हिडिओ बघितला 2,500 पहिल्यांदा ₹1,500 मुलांनी पाठवले प्रीमियम क्वेशनसाठी. ओके. मग त्याच्यानंतर पुन्हा ₹1,000 द्या. 2,500 दिले. त्याच्यानंतर काय मिळालं? ब्लँक पेजेस. कुणावर कंप्लेंट करणार आहे तुम्ही? काय करणार आहे? आणि या स्टेजला ना आय-एम-पी क्वेशन्स, व्हाय लर्न रे बाळांनो, पी-वाय-क्यूज आणि तेही तुम्हाला सांगतो आता या स्टेजला तरी तुम्ही जेवढं केलंय तेवढंच रिवाईज करायचंय. सकाळी उठून वन पेज स्ट्रॅटेजी जेवढं तुमच्या टिपिकल नोट्स आहेत त्या रिवाईज करणे, बास दुसरं काही नाहीये. पण आज प्लीज रात्रभर जागू नका. प्लीज राहू दे. जेवढं झालंय तेवढं सफिशियंट आहे. पण जर फिजिक्सला जागला ना तुम्ही, केमिस्ट्री अवघड जाणार मी तुम्हाला सांगतो. कारण फिजिक्सला जागला ना रात्रभर तुम्ही, दुसऱ्या दिवशी झोप येतेच. आपली बॉडी एवढी अडॅप्ट नाहीये रात्रभर जागून दुसऱ्या दिवशी पण कंटिन्यू जागायला. झोप येणारच आहे आणि तिथं जर झोपलो ना आपण, तर केमिस्ट्रीला वेळ कमी पुरणार आहे. त्याच्यामुळे माझं ऐका प्लीज. आता इथून पुढे जी काही लाईव्ह सुरू असेल ते पण नका अटेंड करू. तुम्ही करत नाहीये मला माहिती आहे लक्षात घ्या. चांगली गोष्ट आहे. मग माझं काय ऐकणार तुम्ही आता, की ठीक आहे अजून 1 तासभर. 1 तासभर अभ्यास करा, शांत झोप घ्या. आई-वडिलांचे आशीर्वाद घ्या. ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत. सकाळी उठा. ओके. तुम्हाला माहिती आहे का रे, तुमची नवीन पिढी काय माहीत नाही. पण आमच्या वेळेस कसं होतं माहिती आहे का? पेपरला जायचंय ना, आई एका वाटीत
दही साखर घेऊन जायचं आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन. ओके. तो आशीर्वाद आहे ना बास. पेपर मी चांगला लिहून येणार आहे एवढा एवढा कॉन्फिडन्स ठेवा आणि पेपरला आल्यानंतर मी तुम्हाला सांगतो पहिला व्हिडिओ मी आता बोलतोय बघा, की पहिलाच व्हिडिओ 2:30 वाजता मी तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे. ओके. 2:30 वाजताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टाइम टेबल शेड्यूल देणार आहे. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला 3 वाजता मिळणार आहे. ओके. या 3 नंतर मात्र कंटिन्युअसली व्हिडिओ मी तुम्हाला देत राहणार आहे. कंटिन्युअसली व्हिडिओ मिळणार आहेत लक्षात घ्या. 3 नंतर पण इथे मी शेड्यूल देईन तुम्हाला. आता होतं काय, की मला ठरवायचं आहे, की किती वेळाचा ब्रेक तुम्हाला द्यायचा आहे बरं का. ॲक्चुअली 1 तासाचा ब्रेक ठीक ठीक आहे. 3ला, 4ला, 5ला, 6ला आणि तेवढ्यात मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाईड करणार आहे बरं का. लेस दॅन 10 मिनिट्स. ते टॉपिक वाईज तुम्हाला कसं-कसं ते शेड्यूल कंप्लीट करायचं हे बोलणार आहे बरं का. ओके. पहिल्या 4 तासात फिजिकल केमिस्ट्री, नंतरच्या सेशनमध्ये इनऑर्गॅनिक, सकाळी उठून ऑर्गॅनिक हे आपलं ठरलंय पहिल्यापासून. फक्त व्हिडिओ 1 तासाला. चला 3ला, 4ला, 5ला, 6ला, 7ला, 8ला, 9ला, 10ला शेवटचा व्हिडिओ किंवा जमलं तर 11 वाजता सुद्धा 1 तासाला व्हिडिओ मिळणार आहे. मग चला आता विचार करू नका. फिजिक्सचा अभ्यास करा तासभर. पाठी उठून रिव्हिजन करायची आहे. ऑल द बेस्ट.